नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेली मोफत रुग्णवाहिकेची कर्नाळा येथील टँकर अपघातग्रस्तासाठी तात्काळ मदत, वाचविले प्राण। दिनांक 25 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कर्नाळा खिंडीतून पेणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वळणदार रस्त्यावर एक केमिकल टँकर उलटून अपघात झाला। या अपघातात चालक श्री रणविजय सिंग वय वर्ष 51 यांना पाठीस व पायाला गंभीर दुखापत झाली। अपघाताची माहिती मिळताच पळसपे कर्नाळा खिंड येथे 24 तास सेवा देणारी जगद्गुरू श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेली मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी चालकास प्राथमिक मदत देऊन नाना धर्माधिकारी हॉस्पिटल पनवेल येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले। सदर सेवा बजावताना रुग्णवाहिकेचे चालक श्री विश्वास पाटील यांनी अत्यंत तत्परतेने व सेवाभावाने कार्य करून जखमीस वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून दिले। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या विनामूल्य अँब्युलन्स सेवेतून आतापर्यंत 33,776 अपघातग्रस्तांना वेळीच मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रायगडमधील अँब्युलन्स कर्नाळा खिंड विठ्ठल कामत हॉटेल जवळ महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य तैनात करण्यात आली आहे। तरी आपण सर्वांनी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा। 88 88 26 30 30 83 29 42 59 08। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल।